नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या सर्व प्राध्यापकांचं हार्दिक स्वागत. आज आपण सेट आणि नेट परीक्षा मधील फरक किंवा त्या परीक्षा कशा पद्धतीच्या आहेत, त्याचं स्वरूप, त्याचं माध्यम याविषयी या व्हिडिओमध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलच्या उजव्या साईडला असणाऱ्या सबस्क्राईब या बटनाला सबस्क्राईब करून तुम्हाला इथून पुढील सर्व नोटिफिकेशन येत राहतील. बघा, सेट नेटमधील फरक नेमका कशा पद्धतीचा आहे ते आज आपण सर्व माहितीसह जाणून घेणार आहोत. बघा, सेट म्हणजे राज्य पात्रता परीक्षा, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट. नेट म्हणजे राष्ट्रीय पात्रता परीक्षा, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट. सेट परीक्षेचे आयोजन 1993 पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांसाठी केले जाते. तर नेट परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA मार्फत केले जाते. आपण जर पाहिलं तर या दोन एजन्सी, जसं महाराष्ट्र राज्यासाठी सावित्रीबाई फुले आणि केंद्र म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत केंद्रीय स्तरावर आपण जर बघितलं तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी, यापूर्वी देखील UGC करत होतं, त्यानंतर CBSE बोर्ड देखील करत होतं आणि आता नवीन ह्याच्यानुसार नॅशनल ज्यावेळेसपासून ऑनलाईन नेट परीक्षा होते आहे त्यावेळेसपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत आयोजन नेट परीक्षेचं केलं जातं. परीक्षेचं स्वरूप आपण जर बघितलं तर राष्ट्रीय पातळीवर केले जाते. साधारणतः 80 विषयात नेट परीक्षा घेतली जाते. आता बघूयात आपण सेट आणि नेट या दोन्ही परीक्षेतील माध्यम परीक्षा देण्याचे. तर सेट परीक्षा ही मराठी आणि इंग्रजी माध्यमातून घेण्यात येते. म्हणजे हा जो पेपरचं स्वरूप आहे ते मराठी आणि इंग्रजीमधून माध्यमातून असतं. आणि नेट परीक्षा हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून पेपर असतो, ती घेतली जाते. प्रश्नांची काठिण्य पातळी, नेट परीक्षेची काठिण्य पातळी ही सेट परीक्षेपेक्षा जास्त असते. जर तुम्ही नेट परीक्षेची तयारी करत असाल तर तुमची काठिण्य पातळी ही जास्त असणार आहे. मात्र पर्टिक्युलरली आपण विचार केला काही विषयामध्ये, जसं की मराठी विषयासाठी नेटचं मेरिट खूप कमी लागतं आणि सेटमध्ये मराठी विषयाचं मेरिट जास्त लागतं. कारण की ज्यावेळेस नॅशनल लेवलला मराठी विषय असतो त्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचं माध्यम ही मराठीच असणार आहे. तिथं इंग्रजीमध्ये तुम्हाला फक्त पेपर 1 हा हिंदी किंवा इंग्रजीमध्ये असू शकतो. मात्र पेपर 2 जो आहे तो तुम्हाला मराठीमध्येच असणार आहे. ज्या विषयामध्ये तुम्ही म्हणजे जर तुम्ही भाषा विषय असेल तर त्याच भाषा विषयामध्ये असणार आहे. बाकी फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये नेट पेपर असतो. त्यामुळे तुम्हाला तो नेटचा फायदा मराठी विषयामधील सेट नेटची तयारी करणाऱ्याला होऊ शकतो. आता पात्रता. सेट किंवा नेट परीक्षा देण्यासाठी तुम्हाला पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन साधारणतः 55% गुण घेऊन उत्तीर्ण असणं गरजेचं असतं. अन्यथा तुम्हाला सेट नेट परीक्षा देता येत नाही. जर तुम्हाला MA झालेलं असेल, MSc झालेलं असेल, त्या पोस्ट ग्रॅज्युएशनला तुम्हाला कमीत कमी 55% मार्क अपेक्षित आहेत, तरच तुम्ही नेट किंवा सेट परीक्षेला अप्लाय करू शकता. अन्यथा तुम्ही पात्र नाहीत असं ग्राह्य धरलं जातं. त्यानंतर पुढे बघूया आपण परीक्षेचं स्वरूप. बघा, सेट परीक्षा ही वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्नावर आधारित ऑफलाईन असते. आपण जर बघितलं जसं की महाराष्ट्रामध्ये आपली पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई पुणे विद्यापीठामार्फत सेट परीक्षेचं आयोजन केलं जातं. तर ही परीक्षा बहुपर्यायी म्हणजेच ऑप्शन 4 बहुपर्याय 4 ऑप्शन असतात तुम्हाला प्रश्नावर आणि ते कुठंही तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे आणि ऑफलाईन आहे. ती फिजिकली जाऊन तुम्हाला अटेंड करावं लागते. ऑफलाईन तुम्हाला पेपर मिळतो आणि तुम्हाला गोल करायचं आहे. तिथं कुठंही डिस्क्रिप्टिव्ह पेपर नसतो, हा ऑब्जेक्टिव्ह असतो. आणि नेट परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नावरच असते, मात्र ही ऑनलाईन असते. बघा, नेट परीक्षेचं आयोजन हे ऑनलाईन स्वरूपात असते आणि सेट परीक्षा ही एका दिवसामध्येच घेतली जाते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मात्र नेट परीक्षा ही साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये ऑल भारतातील जे केंद्र दिलेले आहेत त्यांनी सेंटरला घेतली जाते. ती ऑनलाईन स्वरूपाची आहे. त्यामुळे तुम्हाला नेट परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला टेक्निकली ज्या छोट्या बाबी आहेत
त्याची माहिती असणं अपेक्षित आहे, तरच तुम्ही नेटची परीक्षा व्यवस्थित देऊ शकतो आणि नेटची काठिण्य पातळी जास्त असते. आणि पेपरचं स्वरूप पाहूयात. बघा, सेट नेट या दोन्ही परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात. बघा, सेट आणि नेट ह्या दोन्हीही परीक्षेमधलं जे स्वरूप आहे त्यामध्ये कोणताही जो सिलेबस पेपर 1 साठी आहे आणि पेपर 2 साठी, पेपर 1 सर्वांसाठी अनिवार्य पेपर आहे, पेपर क्रमांक 1 आपण त्याला GS म्हणतो, आणि पेपर 2 हा तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे. जसं माझं MA मराठीमध्ये झालेलं असेल, कुणाचं MSc केमिस्ट्रीमध्ये झाले असेल, तर त्या विषयाचा पेपर दुसरा असणार आहे. 2 पेपर हा तुमच्या विषयाचा असणार आहे, ज्या विषयामध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. आणि पेपर 1 हा सर्वांसाठी अनिवार्य आहे आणि त्याचा सेटचा बी सिलेबस जो आहे, आपण तो सिलेबसचा बी व्हिडिओ आता आपण टाकणारच आहोत. तर जो सेटचा सिलेबस आहे तोच सिलेबस पेपर 1 साठी नेटचा पण आहे. म्हणजे पेपर 1 GS1 हा सेट आणि नेटसाठी सिलेबस सेमच आहे, म्हणजे बरोबरच आहे. आणि पेपर 2 साठी जसं की आता मी उदाहरण देतो तुम्हाला मराठी विषयाचं. मराठी विषयाचा जो सेटचा पेपर 2चा सिलेबस आहे सेटचा, अगदी त्याच पद्धतीनं नेटचा देखील पेपर 2चा सिलेबस आहे. मात्र फरक एवढाच आहे की प्रश्न विचारण्याचा स्तर किंवा काठिण्य पातळी ही नेटची जास्त आहे, पेपर 1 साठी देखील आणि पेपर 2 साठी देखील. जसं आपण UPSC आणि MPSCचं कम्पेअर करतो किंवा फरक पाहतो की सिलेबस जरी एक असला तरी प्रश्नांची काठिण्य पातळी UPSCची जास्त कठीण असतात. अगदी त्याच पद्धतीने नेटचं देखील हे आहे, प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त आहे. GS1 जो आहे तो सेट नेट दोन्हीही परीक्षेमध्ये अनिवार्य आहे, तो सोडवणं कंपल्सरी असतं. या पेपरमध्ये एकूण 50 प्रश्न असतात पेपर 1 मध्ये आणि ते असतात 100 गुणांसाठी, म्हणजे साधारणतः प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असतो. तर पेपर क्रमांक 2 हा पेपर तुम्ही पदव्युत्तर पदवी, ज्या आता मी जसं सांगितलं तुमचं MA मराठीमध्ये झालं असेल तर तुम्हाला मराठीवर विषय असणार आहे पेपर 2 साठी, आणि त्या विषयावर आधारित या पेपर 100 प्रश्न असतात, 200 गुणांसाठी असतो. पेपर 2 हा 200 गुणांसाठी असतो, पेपर 1 हा 100 गुणांसाठी असतो. 50 प्रश्न 100 गुणांसाठी पेपर 1ला आणि पेपर 2ला 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असतो. म्हणजे पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हे एकूण 100 + 200 असे 300 गुणांची ही परीक्षा आहे. सेट असू देत किंवा नेट असू देत, गुणामध्ये कोणताही बदल नाही, सेम पॅटर्न आहे. सेट नेट परीक्षा ही एकूण 300 गुणांची असते. सेट परीक्षेला निगेटिव्ह पद्धती नाही. सेट किंवा नेट दोन्हीही परीक्षेला निगेटिव्ह, जर तुमचं एखादं प्रश्नाचं उत्तर तुम्ही चुकीचं गोल केलं तर तुमचं मायनस होणार मार्क, बरोबर आलेले मार्क मायनस होणार नाहीत, जसं की MPSC आणि UPSCच्या परीक्षेमध्ये असतं. त्यामुळं पेपर 1 आणि पेपर 2 मधील सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. तुमचं बरोबर असू देत किंवा नसू देत, तुमचं एखादा तुम्हाला माहीत नसणारा देखील प्रश्न बरोबर येऊ शकतो, त्यामुळे सर्व प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न निर्माण होतो की वयाची मर्यादा. बघा, सेट नेट परीक्षा देण्यासाठी कुठलीही वय मर्यादाची अट नाही. म्हणजे तुमचं वय 50 असू दे, 60 असू दे, तुम्ही अप्लाय करू शकता कोणीही. म्हणजे त्या फक्त तुम्हाला त्या विषयामध्ये, ज्या विषयामध्ये तुम्ही परीक्षा देणार आहात त्या विषयामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन होणं आणि 55% पोस्ट ग्रॅज्युएशनला मार्क असणं किंवा गुण असणं गरजेचं आहे. तुम्ही परीक्षा देऊ शकता. धन्यवाद. काही अडचण असेल तर तुम्ही खालील एशियन क्लासेस पुणे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याला तुम्ही संपर्क करू शकता. तुमचे आणि काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही चौकशी करू शकता. धन्यवाद. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला नक्कीच